तुम्ही जर Adobe Illustrator मध्ये समजा असं काही डिझाइन केलं आणि तुम्हाला समोर पी-एच-डी फाईल द्यायची. मग समजा त्यांच्याकडे वेक्टर सॉफ्टवेअर नसेल त्यांना पी-एच-डी फाईल द्यायची किंवा तुम्हाला सेव्ह करायची पी-एच-डी मध्ये. तर ह्या फाईलला पी-एच-डी मध्ये कन्व्हर्ट कसं करायचं? तर तुम्हाला काय करायचंय, इथं फाईलमध्ये येऊन इथं एक्सपोर्टमध्ये जायचंय. तर तिथं एक्सपोर्ट ॲज मध्ये गेले ना, तर तुम्हाला खाली ऑप्शन बघायला भेटन. सेव्ह ॲज टाईपमध्ये जाऊन तुम्हाला फोटोशॉप पी-एच-डी सेव्ह करून इथं एक्सपोर्ट करायचंय. त्यानंतर तुम्हाला अजून पुढे ऑप्शन बघायला भेटन कलर मॉडेल. इथं तुम्हाला RGB ठेवायचंय आणि इथं तुम्ही बघू शकता इथं फ्लॅट इमेज ऑप्शन आहे तुम्हाला इथं काय. इथं मी नाही का राईट क्लिअर करतोय, इथं ओके करतोय. आता जसं मी इथं थोडं वेट केलं ना, तर मी आता काय करतोय, जिथं फाईल सेव्ह झाली ना तिथून मी ओपन करून दाखवतो तुम्हाला फाईल. आता बघा इथं ही फाईल ओपन झालेली आहे. इथं लेअर मध्ये सर्व तुम्हाला चेंजेस करता येणार आहे. समजा इथं मी जे काही प्राइस असेल ना त्यामध्ये बी मी चेंजेस करू शकतो असं. आणि फोटो मला चेंज करायचा असेल तर इथं पण मी फोटो चेंज करू शकतो नाही का. म्हणजे सर्व तुम्हाला इथं पी-एच-डी जसं आपण डिझाईन करतो ना तसं तुम्हाला इथं चेंजेस करायचे ऑप्शन भेटतील आणि तुम्ही पण इलस्ट्रेटरची फाईल पी-एच-डी मध्ये कन्वर्ट करू शकता.